हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल. श्री स्वामी समर्थ. तर ना, तुम्हाला तर माहितीच आहे, मुलांच्या स्कूल वगैरे भरलेलं आहे, तर खूप लवकर उठावं लागतं, कारण की मुलांचे टिफिन वगैरे असतात. मिस्टरांचा पण टिफिन असतो, कारण की मिस्टर पण लवकर जातात कामाला, त्याच्यामुळे त्यांचा पण टिफिन वगैरे असतो. तर खूप लवकर उठावं लागतं. आणि त्यात तुम्हाला तर माहिती पुण्यात वगैरे पाण्याचं आहे ना, खूप पाण्याची कमतरता आहे. तर आहे ना, एक दिवसाआड पाणी येतं आम्हाला, तर ते साठवायला लागतं, कारण की मोटर वगैरे चालू करण्यासाठी उठावंच लागतं. त्याच्यामुळे मग खूप लवकर उठावं लागतं. 4 वाजताच पाणी येतं सकाळचं. तर फायनली ना, मी आता ना टिफिन वगैरे बनवून घेते मुलांचं, नाही तर खूप उशीर होईल मुलांना पण जायला, मिस्टरांना पण जायला. तर आहे ना, फायनली माझ्या आहे ना आता सगळं काम वगैरे आले, तर मी ना कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचे होते. तर चला मग आपण आहे ना कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेऊया आता, कारण की ना कालचे कपडे वगैरे राहिले होते ना, त्याला घड्या घालून घ्यायचे होते. तर कामावर पण इतका कंटाळा येतो ना, खूप थकल्यासारखं होतं, खूप थकल्यासारखं म्हणजे. तर ना मुलांच्या शाळेचे पण ड्रेस वगैरे होते, तर मुलांना आम्ही ना 2-2 ड्रेस घेतलेले आहेत. तर त्याच्यामुळे ना काही एवढंही नाही, 2 दिवसात धुतलं जातं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ऊन किती घाम सुटतो, खूप घाम येतो खूप मुलांना, खूप. आणि ते बॅग वगैरे ते मग ते कपड्यांचा खूप घामाचा वगैरे वास येतो. त्याच्यामुळे 2 दिवसाला धुतले ना, आणि मुलं खेळतात ना, खूप मळवतात कपडे, खूप मळवतात. त्याच्यामुळे ना 2 दिवसातनं तरी ना कपडे धुवावंच लागतात. त्याच्यामुळं आता मिस्टरांचं पण कपडे वगैरे होते, ते पण सगळे धुवून वगैरे आता मी ठेवून देणार आहेत कपाटामध्ये. कसं मग ते ना घड्या वगैरे घातल्या ना, तर लवकर सापडतात सकाळची कपडे, तर ना सापडत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, जेवढं व्यवस्थित ठेवायला ना आपलं घर, तेवढं टापटिपपणा खूप छान हे होतं. तर ना मी आता ना सगळ्या कपड्यांच्या आता घड्या घालून घेते पटपट, कारण की ना मला ना बाकीची पण कामं आहेत अजून. तर कारण की सकाळी ना लवकर आवरलं ना, तर खूप दिवस छान जातो, आणि खूप फ्रेश पण वाटतं दिवसभर. सकाळी लवकर उठल्यानंतर ना खूप छान हे होतं. तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही सकाळी लवकर उठता का म्हणून. तर तर मी तर उठावंच लागतं मला. मी उन्हाळ्यात पण लवकर उठते, आणि मुलांची स्कूल झाल्यानंतर तर उठावंच लागतं, कारण की माझ्या मिस्टरांचा जॉबच सकाळचा आहे. त्याच्यामुळे मला आहे ना कधीच असं नाही की लवकर उठावं लागत नाही, तर उठावं लागतं, कारण की टिफिन असतो मिस्टरांचा. त्याच्यामुळे तर मग मला आहे ना टिफिन देण्यासाठी तर लवकर उठावंच लागतं, कारण की ना थोडीशी कपडे होते, त्याची मी आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते, आणि कपाटामध्ये ठेवून घेते. तर चला मग करा तुम्ही कंटिन्यू. फायनली ना आता आपले कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत, तर मी कपडे वगैरे ना सुकायला घालणार आहेत. आता बघू शकता आपले मशीनमध्ये कपडे टाकले होते, ते धुवून वगैरे झालेले आहेत. तर आहे ना, चला तर मग आपण कपडे वगैरे ना सुकायला टाकून घेऊया. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. तर मी आता देवपूजा वगैरे केली आहे, बघू शकता तुम्ही आपली देवपूजा वगैरे झालेली आहे. तर कमेंट करून सांगा नक्की देवपूजा कशी झाली आहे ते. तर बघू शकता तुम्ही की खूप प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर ना. तर उंबरपट्टीला पण मी रांगोळी वगैरे काढली होती, पुसून वगैरे नाही का, हळदी कुंकू वगैरे हे केलं होतं. पण उंबऱ्याला ना पुजल्यानंतर खूप छान वाटतं, इतकं दारात. नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असतात. तर तुम्हाला माहिती आहे की 15 तारखेपासून मुलांची स्कूल चालू होत आहे. तर आपल्याला ना मुलांचीच खरेदी करण्यासाठी जायचं आहे. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. तर मला वह्या वगैरे घ्यायच्या आहेत मुलांना. तर चला मग आपण शॉपिंगसाठी खरेदी करण्यासाठी स्कूलची. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. तर आहे ना, आपण चाललेलं आहे की मुलांच्या शाळेची खरेदी करायची होती, तर बुक्स वगैरे घ्यायच्या होत्या मुलांना. तर आहे ना, चला आपण मग बुक्स वगैरे घेते मी आता. तर आपण लवकरच पोहोचू दुकानामध्ये आता. तर ना मुलांचे ना माझा मोठा मुलगा 10वीला आहे, छोटा मुलगा 8वीला आहे. तर त्या दोघांची खरेदी होती. तर तो एक मोठा मुलगा क्लासला गेला होता, तर त्याच्यामुळे मग आम्हीच घेऊन आलो वह्या वगैरे ज्याला लागतात, त्याला काय काय लागते ते. तर फायनली ना वह्या वगैरे घेतल्या. तर मग आता बॅग वगैरे घ्यायला जायचं होतं, तर बॅग पण वगैरे घेऊन आलो होतो आम्ही घरी, बघू शकता तुम्ही. तर आता उद्या शाळेची तयारी सगळे करून ठेवली होती. तर फायनली ते ना बुक्स वगैरे घेतले होते, तर त्याला कवर वगैरे बसवायचे होते. तर मी दुसऱ्या दिवशी दुपारी ना कवर बसवायला घेतले होते. तर ना मी सगळ्या पुस्तकांना ना कवर लावून घेते, कारण की ना परत मुलांना उद्या स्कूलमध्ये लागणार आहेत. तर त्यांच्या मॅडमनी सांगितलं होतं की ते बुक्सला वगैरे ना कवर वगैरे घालून यायचं. तर मी लवकर म्हणजे घेतलं होतं बुक्सला कवर वगैरे घालण्यासाठी. तर त्याला स्टॅपलर वगैरे मारून घेतले होते. फायनली आपले बुक्स वगैरे रेडी झालेले आहेत, तर कवर घालून बघू शकता तुम्ही. तर झालं आहे आपलं. तर व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडत असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनवर क्लिक करून मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे.
तर चला मग इथेच थांबूया व्हिडिओ. बाय.